नाशिक लोकसभेच्या जागेवरून मंत्री दीपक केसरकर यांनी सूचक वक्तव्य केले। नाशिकमध्ये रामाचं धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहीत धरतोय आणि उद्यापर्यंत त्यासाठी थांबावं लागेल असं सूचक वक्तव्य केल्यानं नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। मवियाकडून माढाच्या जागेवर उमेदवारी मिळाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। तर यावेळेस माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले। तर यावेळेस अभिजित अडसूळ आणि त्यांच्या पत्नीनं राणा दाम्पत्यांचं औक्षण करत स्वागत केले। अमरावतीचे उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी भाजपचे नेते प्रवीण पोटे यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली आहे। यावेळेस दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली आहे। दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। माजी मंत्री परिणय फुके यांच्या गाडीचा महामार्गावर भीषण अपघात झालाय। तर या अपघातातून परिणय फुके थोडक्यात बचावलेत आणि हा अपघात होता की घातपात अशी शंका वर्तवली जाते। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा उमेदवार उद्या जाहीर होईल आणि परवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केलाय। महायुतीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं प्रक्रिया लांबल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मनसे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करण्यावरून चांगलेच आक्रमक झालेत। ज्या महायुतीमधील नेत्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत त्यांनी मनसे संपवण्याचा विडा उचललाय। आमचे व्यवसाय बंद केलेत, त्यांचा प्रचार कसा करायचा असा सवाल आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना धमकी दिलेली असून या संदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली। अजित पवारांनी बारामती दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे। सरकारमध्ये कामासाठी गेलो, मी सत्तेला हपापलेलो नाही, तर आत्ताच्या खासदारासाठी मतं मीच मागितली होती, पण केंद्राचा कोणताही प्रोजेक्ट इथं आला नाही असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। महायुतीच्या उमेदवारांसाठी इंदापुरात डॉक्टर्स, वकील आणि व्यापाऱ्यांची बैठक होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राजेंचं भाषण सुरू असताना एका आजोबांनी कॉलर उडवत मेळाव्यामध्ये एंट्री घेतली आहे। आजोबांच्या या हटके स्टाईलला राजेंनी सुद्धा दाद दिली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मोदींचं कौतुक केलं। 2009ला असणारी भाजप आजचा भाजप राहिली नाहीये, तर आजचा भाजप मोदींचा भाजप आहे आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांची ताकद कितीतरी पटीनं अधिक झाली असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता धाराशिव जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर मधुकर चव्हाण भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करणार असून पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आणि 19 तारखेला कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत। पारंपरिक वैर संपवून उत्तम जानकर यांनी सोबत यावं आणि तालुक्याचा विकास अधिक वेगानं करता येईल असं आवाहन धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तम जानकर यांना केलंय। कार्यकर्त्यांची चर्चा करू आणि 19 एप्रिलला अंतिम निर्णय घेऊ। अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही। शरद पवारांची चर्चा झाली की निर्णय घेणार असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलं। शरद पवार प्रचारासाठी आता मैदानात उतरले असून रावेर लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार 21 एप्रिलला होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी दिली। राधाकृष्ण विखे पाटलांनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय। संपदा पतसंस्था घोटाळ्यामध्ये जन्मठेप झालेले ज्ञानदेव वाफारे हे थोरातांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांनी गुन्हेगारीला पाठीशी घातलं। त्यांच्याबाबत मौन बाळगल्यानं जनता हे कधीच विसरणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। गिरीश महाजनांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र डागलंय। माझ्यामुळे पक्ष आहे म्हणणारे एकदा निवडणुकीमध्ये हरले की लगेच पक्ष बदलतात, ही कोणती निष्ठा असा सवाल महाजन यांनी उपस्थित केलाय।
शिवसेनेमध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या बंडाबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांनी गौप्यस्फोट केलाय। बंडापूर्वी संजय राऊतांसमोर गेलो होतो, मात्र राऊतांनी आम्हाला हिणवलंय आणि त्यामुळे आम्ही 20 आमदार गायब झालो, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केलाय। तर गिरीश महाजन मला घ्यायला आले होते, मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्यांच्या वेशात आले आणि मी ॲम्ब्युलन्समध्ये गेलो, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। तर मंत्री अनिल पाटलांनी शरद पवारांना टोला लगावलाय। काहींचं असं म्हणणं असतं की सून ही परक्या घरची असते आणि तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाहीये, मात्र भाजपनं अमळनेर तालुक्याची सून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आता त्यांचा अभिमान वाटतो, असंही ते यावेळेस म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिगेला पोहोचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे। निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही, त्यामुळे प्रचाराचा शेवटचा दिवस हा प्रचार, रॅली, सभा आणि मिरवणुकीनं गाजणार आहे। 2 पक्ष असतात, मी मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आणि आता तर 3 पक्षांची ताकद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी जास्त मतांनी निवडून येईन, असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय। तर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जात प्रमाणपत्रावरून चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। नामदेव किरसाण यांनी आदिवासी असल्याचं सिद्ध करून दाखवावं आणि माझं जात प्रमाणपत्र खोटं आहे हे देखील त्यांनी सिद्ध करावं, असं आवाहन अशोक नेते यांनी केलंय। तर धार्मिक कार्यक्रमांचं आमंत्रण होतं म्हणूनच गेले होते आणि ठाकरे गटातील उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले नव्हते, असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलंय। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय, तर त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते माझ्यावर टीका करतायत। त्यांच्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही, मी अहंकारात वागलो असतो तर मतदारांनी मला निवडून दिलं नसतं, असंही ते म्हणाले। सोलापूरच्या पक्ष उमेदवार श्रीदेवी पुलारे यांनी लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला। यावेळेस त्यांनी फाटकी साडी नेसत अर्ज भरला आणि सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्यानं फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल करते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आणि गाभाऱ्यामध्ये सुंदर फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। जळगावमधील चित्रकार सुनील दाभाडे यांनी चक्क बोरावर श्रीरामाचं चित्र साकारलेलं, अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी हे चित्र साकारलं। रामनवमी निमित्तानं सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला येथील झुलता पूल या ठिकाणी प्रभू रामाचं नयनरम्य वाळूशिल्प तयार करण्यात आलंय, तर संजू हुले यांनी 1.5 टन वाळूचा वापर करत हे वाळूशिल्प तयार केलं। साईनगरी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। श्रीरामांचा आणि साईनामाचा जयघोष करत राज्यभरामधून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत। सर्व साई भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आता मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यामधील दादेगाव इथं रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। समर्थ रामदास स्वामी यांनी 376 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती आणि आजच्या दिवशी श्री क्षेत्र पैठण येथून कावड घेऊन प्रभू श्रीरामांना अर्पण करण्याची अनोखी परंपरा आहे। प्राचीन कला आत्मसात करत कापडावर एका 9वीत शिकणाऱ्या मुलीनं रामललाचं चित्र साकारलंय। 5 फूट लांबीचं आणि 3 फूट रुंदीचं असलेलं चित्र रेखाटण्यासाठी तिला 5 दिवसांचा कालावधी लागलाय, तर या पट्टचित्राचं सर्वत्र कौतुक होतंय। नाशिक शहरामध्ये श्रीरामनवमी निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसर आणि पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाच्या वतीनं मंदिर परिसरामधील मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले। दादरमध्ये उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वास आलंय। MMRDAनं स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती केली आणि लवकरच कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे। एसटी बसमध्ये जागा असून देखील एसटी थांबवली जात नसल्यानं ऐन उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची गैरसोय होतीये। यावर आता उपाय म्हणून एसटी महामंडळानं प्रवासी मित्र नेमण्याचा निर्णय घेतलाय। जर प्रवाशांसाठी एसटी थांबवली नाही तर चालक वाहकांवर कारवाई केली जाणार आहे। प्रजासत्ताक दिनी सिडकोनं 3322 घरांसाठी सोडत जाहीर केली होती, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं ही पूर्वनियोजित सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। परिणामी या घरांच्या विक्रीसाठी सिडकोला आणखी 1.5 महिन्याचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे। कामाच्या ताणामुळे पोलिसांचं प्रकृतीकडे होणारं दुर्लक्ष टाळण्यासाठी थेट नवी मुंबई पोलीस ठाण्यातच आता जिम आणि बॅडमिंटन कोर्ट तयार केलं जाणार आहे, तर महापालिकेच्या सहकार्यामधून
सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकल्प राबवण्यात येतोय। नवी मुंबई परिसरामध्ये 2 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे। तापमानाचा पारा हा 41 अंशावर पोहोचलाय। त्यामुळे आता दुपारी पायी आणि दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय।